संवाद यंत्रणेचा वरती चालू आहे आणि ह्या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून जे सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे इमर्जन्सी डोर पासून त्यांना जे ते दूर करण्यासाठी दूर राहण्यासाठी सांगितले गेलेले. त्यामुळे एकंदरीत इमर्जन्सी डोर जो आहे तो तोडला जाईल आणि त्याच्यानंतरच या सगळ्या प्रवाशांना जे आहे ते बाहेर काढलं जाईल. पण विशेष बाब म्हणजे की आता प्रशासनातले सगळेच अधिकारी जे ते ह्या ठिकाणी आलेले आहेत. एकंदरीत या सगळ्यांनी तिथले स्थानिक जे DCP आहेत ते सुद्धा ह्या ठिकाणी दाखल झालेले. मुंबई पोलीस प्रशासन या ठिकाणी तैनात झालेलं आणि त्यासोबतच अग्निशामक दलाचं संपूर्ण पथक या ठिकाणी तैनात झालेलं. त्यामुळे आता हा एकंदरीत टीम जर आपण पाहिलं तर इमर्जन्सी डोर आहे ते या प्रवाशांना बाहेर काढला जाईल अशी माहिती मिळत आहे. पण विशेष बाब म्हणजे की जर इमर्जन्सी डोर तोडला तरीही एका वेळी अवघ्या 4 ते 5 प्रवाशांना प्रत्येक वेळी खाली उतरवण्यात येईल. त्या अनुषंगाने त्या संपूर्ण ट्रेनची एकंदरीत वजन घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे जरी दरवाजा तोडला त्याच्यानंतरही रेस्क्यू ऑपरेशन नाही म्हटलं तरी 30 ते 40 मिनिटे दूर चालू शकतं. आपण जर पाहिलं तर समोरच्या विंडोमध्ये सतत प्रवाशांकडून जो आहे तो संवाद जो आहे तो एकंदरीत अग्निशामक दलासोबत सुरू असलेला पाहायला मिळतं. त्यामुळे ह्या सगळ्या घटनेत आता नेमकं जबाबदार कोण हा एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरं म्हणजे की संपूर्ण वाहतूक व्यवस्था मुंबईची आज पावसामुळे खोळंबली गेली, कोलमडली गेली. सकाळी वाहतूक रस्ते बंद झाले, त्याच्यानंतर रेल्वे बंद झाली आणि आता सरते शेवटी मोनो रेल जी सकाळपासून या रुळावर धावत होती, मुंबईकरांना सेवा देत होती, ती सुद्धा ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळते. MMRCLचं असं म्हणणं आहे की आम्ही दुसरी मार्गिका जी आहे ती सुरू ठेवलेली आहे, पण अद्याप या ठिकाणी दुसरी कोणतीही रेल्वे जी आहे ती आलेली नाही. त्यामुळे आता भक्ती पार्क ते चेंबूर असा मार्ग सुरू आहे आणि मग इथून पुढे जाणाऱ्या प्रवाशांचं नियोजन कसं असतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. आणि विशेष बाब म्हणजे की हा सगळा परिसर जो आहे तो उपनगरातल्या आतमधल्या भागात आहे. या ठिकाणाहून जो ते मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी जो आहे तो मोठा पायपीट करावे लागले. जर या सगळ्या प्रवाशांना खाली उतरवलं तर त्यांना त्यांच्या जाण्याची व्यवस्था कशी केली जाणार हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा. आणि ह्या सगळ्यात विशेष बाब म्हणजे की यात आता नेमकी व्हेंटिलेशनमुळे कुणाला काही त्रास झाला का मग त्याला तपास करण्यासाठी ॲम्ब्युलन्स किंवा मग रुग्णवाहिका सेवा या ठिकाणी दाखल होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. पण आता जर आपण पाहिलं तर संपूर्ण यंत्रणा जी आहे ती इमर्जन्सी डोरवर पोहोचलेली आहे. त्यामुळे आता जो एकंदरीत जो काही रेस्क्यू ऑपरेशन सुरू होईल ते इमर्जन्सी डोरपासूनच सुरू होईल आणि त्यामुळे इमर्जन्सी डोर तोडूनच, कारण की इमर्जन्सी डोर जरी ओपन करायचा असला तर त्याचं की कार्ड जे आहे ते आतमधल्या भागात असतं. आतमधल्या भागात एक की कार्ड असल्यामुळे प्रवासी आता पॅनिक झालेले आहेत. त्याच्यासोबतच टेक्निशियन कोणच नाही आहे. फक्त आणि फक्त मोनोरेल चालक ज्या ट्रेनमध्ये जर टेक्निकली आपण पाहिलं तर तेच आहेत आणि बाकी सगळे प्रवासी आहेत. त्यामुळे जर मोनोरेल चालकाला ह्या इमर्जन्सी डोर ओपनिंगची जर ट्रेनिंग नसेल तर हा डोर जो आहे तो तोडावा लागेल. आणि जर मग तो दरवाजा तोडायचा असेल तर आतमध्ये एवढी गर्दी आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवासी आहेत तर त्यांना कोणतीही इजा होऊ नये याची सुद्धा काळजी जी आहे ती अग्निशामक दलाला जी आहे ती घ्यावी लागेल. मी स्वतः ह्या ठिकाणी येऊन 15 ते 20 मिनिटाचा वरतीचा कालावधी उलटून गेलेला आहे. अद्यापही कोणालाही बाहेर काढण्यात आलेले नाही. संपूर्णतः गच्च भरलेली ही मोनोरेल आहे. आतमध्ये व्हेंटिलेशनचा मुद्दा हा पहिल्यापासून उपस्थित झालेला आहे. AC ट्रेन असल्यामुळे चारही साईडने दरवाजे जे आहेत ते पूर्णतः बंद असलेली, पूर्णतः पॅक असलेली ही मोनोरेल आहे आणि ही आता 6:15 भक्ती पार्क ते म्हैसूर कॉलनीच्या मधल्या रस्त्यावर म्हणजे त्यांच्या मधल्या रुळावर हवेत अशी जी आहे ती बंद पडलेली. त्यामुळे नक्कीच प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण झालेलं आपल्याला पाहायला मिळणार. आणि दुसरी बाब म्हणजे की दोन्ही इमर्जन्सी डोरवर ज्या क्रेन पोहोचलेल्या आहेत त्या अग्निशामक यंत्रणेचा जो आहे तो प्रवाशांसोबतचा संवाद जो आहे तो सुरूच आहे. प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न जो आहे तो अग्निशामक यंत्रणेकडून सुरू आहे. दुसरी बाब म्हणजे की पोलीस यंत्रणेकडून सतत जे ते लाऊडस्पीकरवर सांगितलं जाते की प्रवाशांनी पॅनिक होऊ नका. त्यासोबतच आपण जर पाहिलं तर पोलीस पथकाची संपूर्ण तुकडी या ठिकाणी तैनात झालेली आहे. कोणालाही या संपूर्ण भागात येऊ दिलं जात नाही. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे भक्ती पार्कचा हा परिसर जो आहे तो संपूर्णतः आतमधल्या भागात आहे. म्हणजे या ठिकाणी पोहोचणं सुद्धा जे आहे ते एकंदरीत आपल्याला मुख्य रस्त्यापासून 3 ते 4 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो आणि त्या ठिकाणी आता ही यंत्रणा जी आहे ती ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेली आहे. पण 1.5 तासाहून अधिकचा कालावधी जो आहे उलटून गेलेला आहे या प्रवाशांना या रेल्वेमध्ये अडकून गेलेला आहे. त्यामुळे आता या प्रवाशांना नेमकं
आधी बाहेर काढलं जाणार आणि त्याच्यासोबतच मग जर बाहेर काढण्याची प्रोसेस जर सुरू झाली तर मग ह्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांना नेमकं त्यांचं नियोजन कसं असेल, त्यांना कुठे घेऊन जाण्यात येणार हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा. कारण की एवढ्या वेळापासून जर कुठले प्रवासी एका हवा नसलेल्या भागात जर अडकून असतील तर त्या ठिकाणाचा व्हेंटिलेशन आणि त्यांच्या श्वास घेण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होता आणि त्याच्यानंतर अद्यापही इथे कोणतीही रुग्णवाहिका जे की दाखल झालेली नाही. त्यामुळे या प्रवाशांच्या जीवाचा प्रश्न जो आहे तोही उपस्थित होणार आहे आणि अत्यंत भीतीचं वातावरण झालेलं आहे. आपण जर पाहिलं तर संपूर्ण काचेवर हे प्रवासी बाहेर आपल्या सुटकेचा श्वास घेण्यासाठी अगदी आतुरतेने जे ते बाहेर बघत आहेत. प्रत्येकाच्या मनात भीती झालेली आहे. हात दाखवण्याचा प्रयत्न असो किंवा बाहेर घेऊन जाण्यासाठी काही प्रवासी जे ते इथे खाली आवाज देताना आपल्याला जे ते पाहायला मिळतात. ते खिडकीतून इमर्जन्सी डोअरचे जे 3 खिडक्या आहेत त्या खिडकीतून प्रत्येक प्रवासी आपला हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. तिथे काही ना काही संकेत पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे संपूर्णतः गच्च भरलेली ही मोनोरेल जी आहे तिचं अद्याप रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू झालेलं नाही. अग्निशामक यंत्रणेच्या गाड्या ह्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. 2 क्रेन उभ्या राहिलेल्या आहेत आणि प्रवाशांशी संवाद जो आहे तो सुरू आहे. पण अद्याप रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं नाही. आता ज्यावेळेस एकतर हा इमर्जन्सी डोअर खोलला जाईल किंवा हा इमर्जन्सी डोअर तोडूनच त्याच्यावरची विंडो शील्ड जी आहे ती विंडो शील्ड काढूनच त्यांना जे ते बाहेर काढण्यात येईल. पण अद्याप तसा कुठलाही संकेत जे अधिकारी वरती जे क्रेनच्या इथे वरती पोहोचलेले आहेत त्यांना कुठलाही दिलेला नाही. त्यामुळे त्यांचाही जो तो संवाद सुरू आहे. त्यासोबतच जर आपण पाहिलं तर सेफ्टी बेल्ट सुद्धा वरती पाठवण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच एक्स्ट्रा सीडी सुद्धा या ठिकाणी जी आहे ती पाठवण्यात आलेली. त्यामुळे कुठलाही एकंदरीत अनुचित प्रकार जो आहे तो घडू नये त्या अनुषंगाने ही सगळी काळजी आणि यंत्रणेची जी ती व्यवस्था उभारण्याचं काम सुरू झालेलं आहे. पण विशेष बाब म्हणजे की रुग्ण सेवा ही या ठिकाणी अद्याप दाखल झालेली नाही. दुसरी बाब म्हणजे की 2च क्रेन या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. पण अद्याप वरती जे अधिकारी अग्निशामक दलाचे गेलेले आहेत त्यांच्याकडून त्यांना अद्याप कोणतेही संकेत या ठिकाणाहून देण्यात आलेले नाही. त्यामुळे अग्निशामक दलाकडून डोर तोडण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं नाही. पण आता काही वेळातच हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की आतमध्ये हवा तर नाहीये पण या लाईट ज्या असतात मोनोरेलच्या त्या सुद्धा बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे अंधार झालेला आहे. त्यामुळे भीतीदायक वातावरण जे आहे ते मोनोरेलच्या आतमधल्या प्रवाशांचं झालेलं आहे. आता आणखी जर पाहावं लागेल की ह्या संपूर्ण मोनोरेलमध्ये पुरुषांची, महिलांची आणि लहान मुलांची संख्या किती असेल. आपण जर पाहिलं तर आता एक मोठी सीझर लिफ्ट जे आपण ज्याला क्रेन म्हणतो ती आणखी एक जी आहे ती आणण्यात आलेली. त्यामुळे एका वेळी अनेक प्रवाशांना बाहेर काढता यावं आणि जास्तीत जास्त प्रवासी मोठ्या संख्येने लवकरात लवकर रेस्क्यू व्हावे त्या अनुषंगाने अग्निशामक दलाकडून आणखी एक मोठ्या साईजची क्रेन जी आहे ती आणण्यात आलेली आहे ज्याच्यावर जास्ती लोक एका वेळी जे आहे ती उतरवता येतील आणि त्यांना जे आहे ते वरतून खाली आणण्यात येईल. कारण की या आधी अग्निशामक दलाच्या ज्या 2 क्रेन होत्या त्या 2 क्रेनमध्ये एका वेळी फक्त 4 ते 5च जणांना घेऊ शकत होतं. पण आता जी क्रेन आणलेली आहे त्याच्यातली क्षमता जी आहे आपण जर पाहिलं रेस्क्यूची त्याची क्षमता जी आहे ती आपल्याला जास्त पाहायला मिळते. त्यामुळे आता ही क्रेन एकदा जर वरती पोहोचली त्याच्यानंतरच हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होईल. पण आणखी एक बाब म्हणजे की अगदी कंजेस्टेड हा संपूर्ण एरिया आहे. त्यामुळे एकाच बाजूने जे ते रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं जाईल. दुसरी महत्वाची बाब म्हणजे की आता ही क्रेन वरती केली गेलेली आहे. पुढच्या दरवाजातून कोणालाही उतरवलं जाईल नाही असं एकंदरीत दिसतंय. आणि त्याच्यानंतर आता ही क्रेन वरती गेल्यानंतर एकंदरीत जर पाहिलं तर इमर्जन्सी डोरचं जे एक्झिट आपल्याला पाहायला मिळेल किंवा इमर्जन्सी डोर तोडण्याचा प्रयत्न जर या ठिकाणी तोडताना पाहायला मिळेल. आता आपण जर पाहिलं तर काही प्रवाशांकडून आतमधून काच तोडण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि काच आपण जर पाहिलं प्रवाशांनी जी आहे ती एक काच जी आहे ती तोडलेली आणि तिची ही संपूर्ण दृश्य प्रवासी जे आहेत ते पॅनिक झालेले आहेत या सगळ्या गडबडीमध्ये. कारण की 1.5 तासाहून अधिकचा काळ उठून गेला त्यामुळे प्रवाशांकडून जे आहे ते थेट आता काच जी आहे ती मोनोरेलची तोडण्यात आलेली आहे आणि आपण त्याची ही संपूर्ण ताजी दृश्य पाहतो. अत्यंत 1.5 तासापासून अटकलेले हे प्रवासी आणि त्यांना पोलिसांकडून संयमाने थांबा आम्ही रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं आहे असं म्हणत असताना आता आतमध्ये अडकलेल्या प्रवाशांकडून जे ती काच तोडण्यात आलेली आहे. कारण की 1.5 तासांपासून हवेचं व्हेंटिलेशनच ह्या ठिकाणी होत नव्हतं आणि त्या अनुषंगाने आता हा संपूर्ण प्रवाशांनी केलेला जो प्रकरण आपल्या समोर पाहिला हे मोनोरेलची काच जी आहे ती तोडण्यात
आलेली आहे. त्यामुळे एकीकडे प्रवाशांकडून आता थेट जे ते काच या ठिकाणी तोडलेले तर दुसरीकडे दोन्ही प्लेन जे ते या ठिकाणी वरती पोहोचले. त्यामुळे प्रवाशांना पोलिसांकडून सतत सांगण्यात येत होतं की कोणीही गडबड करू नका, संयमाने वागा. आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर रेस्क्यू ऑपरेशनच्या आधीच प्रवाशांकडून जे आहे ती मोनोरेलच्या एका भागाची जी म्हणजे मागून भक्ती पार्कच्या बाजूला असलेल्या पहिल्या डब्याची काच जी आहे ती तोडण्यात आलेली आहे. व्हेंटिलेशनचा मुद्दा होता, आतमध्ये लाईट नव्हती, त्यामुळे श्वासाचे त्रास होत होते असं सुद्धा म्हणण्यात आलं होतं. आणि त्याच्यानंतर आता ते प्रवाशांकडून जी आहे ती ही काच जी आहे ती मोनोरेलची तोडण्यात आलेली आहे. आता काही वेळात रेस्क्यू ऑपरेशन सुरू होण्याआधी हे संपूर्ण जे ते प्रकरण समोर आलेलं आहे. आणि आता आपण जर पाहिलं तर आता थेट प्रवासी जे आहेत ते आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत, कारण की एक काच जी आहे ती प्रवाशांकडून तोडण्यात आलेली आहे आणि तिला बाजूला करण्यात आलेली. त्यामुळे आता कुठेतरी ही जर काच मिळली असेल तर आता जे खेळती हवा किंवा मोकळी हवा जी आहे ती या मोनोरेलच्या आतमध्ये गेली असेल. आणि त्याच पार्श्वभूमीवर जे ती एकंदरीत आता रेस्क्यू ऑपरेशन जे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर एक एक जणाला जे आहे ते हळूहळू बाहेर निघण्याचं जे आहे ते सतत जे आहे ते अनाउन्समेंट जे आहे ते पोलिसांकडून स्पीकरवर केली जाते. त्यामुळे एकीकडे जे ते हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना दुसरीकडे प्रवाशांनी काच तोडलेले 6:15 जे ती सायंकाळी भक्ती पार्क ते मैसूर रेस्क्यू चालू झालं. रेस्क्यू चालू रेस्क्यू चालू रेस्क्यू चालू रेस्क्यू रेस्क्यू चालू पकड रेस्क्यू चालू. हे लोक आली खाली नाही जरा पुढे पकड ना. आपण जर पाहिलं तर पहिला माणूस जो आहे जो प्रवासी पहिला अटकलेला होता तो आता खाली आलेला आपल्याला पाहायला मिळतं. मोनोरेलच्या मधल्या म्हणजे म्हैसूर पार्कच्या साईडने असलेल्या दुसऱ्या डब्यातील पहिला दरवाजा जो आहे तो खोलण्यात आलेला आहे. आणि त्या ठिकाणाहून रेस्क्यू ऑपरेशनला जी आहे ती सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे जो प्रवासी अडकले होते त्यांच्याकडून जे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. हळूहळू आता या सगळ्या प्रवाशांना जे ते खाली उतरवलं जाईल आणि त्यांना जे ते त्यांच्या ताब्यात घेण्यात येईल आणि मग त्यांची जाण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात येईल. पण आता एक दरवाजा जो आहे तो मोनोरेलचा खोलण्यात आलेला आणि त्याचं रेस्क्यू ऑपरेशन जे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे नेमकं किती वेळापासून ही मोनोरेल जी आहे ती अटकली होती हे सगळं समोर येईल. आणि त्याच्यानंतर मग किती वेळापासून हे प्रवासी अडकले मी काय केलं काय करू सांग झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मी काय करू सांग मला मी ते ऑपरेशनला पण सांगितलं. आता आपण जर पाहिलं तर लागतच नाही, कनेक्टच होत नाही. आणि दुसरी खाली येताना आपल्याला पाहायला मिळत आहे एकीकडे ट्रेन जी आहे ती पहिली ट्रेन खाली आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचाच पुन्हा रेस्क्यू करण्यात आलेला आणि पुन्हा एकदा दरवाजा. त्यामुळे हळूहळू आता रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात करण्याचा प्रयत्न आलेला आहे. आणि दुसरी बाब म्हणजे की या संपूर्ण ट्रेनची पहिली प्रवाशांची काच जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे. आपण जर पाहिलं तर महिला सुद्धा या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे नेमकं काय घडते हे सुद्धा आता आपल्याला पाहावं लागेल. किती वेळापासून हे सगळे प्रवासी अडकले होते आणि त्यांचं नेमकं एकदम आता चालू हे अडकलेले प्रवासी येतात. खाली येणार आहोत त्या सर्व प्रवाशांना एका बाजूला उभं करा. त्यांच्यासाठी बसेसची सोय करण्यात येत आहे. पुढे पहिलाच हे रेनकोट काढायलाच नव्हतं. कोणी येऊ शकत
मी बिल्डिंगला सांगितलं पण तुम्हाला नाही नाही तशी नाही राहणार साधी जायची तुम्हीच पकडा त्याला सांग किती गेले Thank you.